एकरामधलं पाणी त्याच्यात मुरतं. या 25 एकरामधलं पाणीच बाहेर निघत नाही. आता मी तुम्हाला दाखवा लागलोय 5 HP चा मोटर पंप लावून. आता पाहू आपण किती वेळ. थोडं थोडं मागे सारखा. काका सुरू करा. हा 4 बाय 4 6 फूट खोल. 4 बाय 4 6 फूट खोल 2 मीटर खोली बस बस बस. तर बघा आता हे 4 बाय 4 आणि 6 फूट खोलीचा शोष खड्डा आहे. बस याच्यामध्ये मी 5 HP चा मोटर पंप लावलाय. या 5 HP च्या मोटर पंपचं कॅल्क्युलेशन सांगतो मी तुम्हाला. हा मिनिटाला 4000 लिटर पाणी बाहेर फेकायला आहे. मिनिटाला 4000 लिटर पाणी. आता पाऊस तर असा पडत नाही. असं पाणी येतं का खड्ड्यामध्ये पावसाचं? पाऊस सर्व दूर पडणार, हळूहळू पाणी वाहत वाहत खड्ड्यामध्ये पडणार. मी मुद्दाम तुम्हाला दाखवायला लागलोय की एक खड्डा किती पाणी मुरवतो. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की आज तुमच्या शेतातलं पाणी जे वाहून चाललंय, मी तर असं समजतो की पाणी ही आपली संपत्ती आहे. आज 4 महिन्यामध्ये तुमच्या सावरगावावर किंवा तुमच्या जामगावावर पडणारा पाऊस ही तुमची संपत्ती आहे. एक एक थेंब म्हणजे 100ची नोट आहे. आणि आज ती सगळी तुम्ही दुसऱ्या गावाला देऊन टाकायला लागली. खरं खोटं आहे? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? पहा तुम्ही आता हे. आता तुम्ही फक्त पाहत राहा की एका मिनिटाला 4000 लिटर पाणी खाली चाललेलं आहे. तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगितलंय. हा 4 बाय 4 आणि 6 फुटाचा हाऊस जर केला तर याची कॅपॅसिटी 4000 लिटर पाणी शोषून घेण्याची, थांबवण्याची. हे दगडं भरलेत. दगडाच्या सांडीचं कॅल्क्युलेशन केलं तर 300 लिटर आहे. पण आता मोटर सुरू करून कम्प्लिटली 1 मिनिट होऊन गेलेला आहे, तरी पाणी खाली चालूच आहे. आता किती वेळ चालतं हे पाहत राहा तुम्ही फक्त. 4000 लिटर पाणी जातं. अरे जमिनीच्या पोटात चाललंय. वर जसं आभाळ आहे का तसं खाली आहे पाताळ. इतकं कोल्ड पडलं हे. तुमच्या सावरगावला तुमच्या आज्याच्या काळामध्ये 100 फुटावर बोरला पाणी लागायचं. आता 700 घ्या कोल्डचे. म्हणजे केवढी मोठी पोकळी आहे ही. ती भरायला लागणार किती वेळ आहे? हां हो ना, हो ना. त्याने थोडं थोडं वाढणार आहे ना. पण आता आमची इथं पाणी फाउंडेशनचे पण काम करणारे काही हे होते, ते पण सांगत होते. मी पण त्याच्यात काम केलेलं आहे. पण पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या वर नाही आहे. पाण्याची साठवणूक जमिनीच्या खाली आहे. मी तर याला नेहमी सांगतो ही तुमची FD आहे. 4 महिन्याच्या पावसाला या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वावरामध्ये आणि तुमच्या गावामध्ये नेऊन साठवून द्या. बस जसं आपल्याकडे जास्त पैसे झाल्यावर आपण बँकेत FD करतो आणि मग काम पडलं की ती FD मोडीतो, तसं हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ही FD तुम्हाला कामी येईल. 2.5वा मिनिट चालू आहे आता. 2.5वा मिनिट पाणी चालूच आहे आणखी. काय काय भरण ना आता काही वेळानं भरण ना. पान तुम्ही भरलं घ्या पाणी बघून. समजा आता आपल्याला वाटतं की हे भरलं, कारण एवढ्या फोर्सफुली चाललेलं आहे ना पाणी. पावसाचं ते एवढ्या फोर्सफुली पडत नाही. आता ही 5 HP ची मोटर आहे, ती 1 HP ची मोटर आहे. ती मोटर सकाळपासून चालू आहे, तरी खड्ड्यातून ते भरच ना, ते खालीच चाललंय, कारण त्याचा फोर्स कमी आहे ना. पावसाचं पाणी ॲक्च्युली त्याच पद्धतीने येत असतं खड्ड्यामध्ये. 15 दिवसामध्ये किती वेळ भरलं गड्डा? रोजच आहे. रोज कोणी आले की त्यांना हे दाखवी नाही. रोज आहे. हां हां. आता पाहता खरं तुम्हीच पहा आता. थांबा ना, चालू राहू द्या ना. काऊन बंद केली? चालू राहू दे. थोडं मामा मागे सारखा तुम्ही. आता जवळपास तुम्हाला मी सांगतो 5 मिनिट मोटर चालली आहे. 5 मिनिट म्हणजे 20,000 लिटर पाणी जमिनीत गेलंय आतापर्यंत. 20,000. आणि आता आपल्याला असं वाटायला की त्याची कॅपॅसिटी संपली ना, आता हे भरलं. बरोबर आहे. बस आता आपण बंद करू आणि सगळेजण टोकावर लक्ष द्या किती वेळात पाणी खाली चाललंय. बंद करा आता. येत नाही तिकडे. तुम्ही फक्त कॉर्नरला लक्ष देत चला. ते कॉर्नरला तुम्हाला कळण पाणी कसं कसं खाली चाललंय. तर नाही 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 त्याला काय होत नाही. राहू दे.
पहा कुठं होतं पाणी, कुठं आलंय. हा ते पहा फक्त तुम्ही, कॉर्नर पहा, कॉर्नर. बाबा सगळ्यात जवळ बसलेले, बाबाला विचार. यात खाली मोठा दगड आहेत का जरा? मोठाले दगड आहेत. हे वर गिट्टी टाकलेली आहे, बाकी एवढाले दगड आहेत. आमच्याकडे दगड भरपूर आहे. ते निबार स्टोन पिवळा दगड कधी न झिजणार. हा हा तुम्हाला दाखवलं ते दिवशी. वेगवेगळे थर आहेत का? कशाचे? नाही नाही, ओबड धोबड दगड टाकून दिलेले आहेत. थर नाही, हे फक्त वरतून छोटाले छोटाले दगड टाकलेले आहेत. माती खाली हा. तुम्ही असे छोटाले दगड टाकावं म्हणून पण काही मान नाही. आता आपण जिकडे जाऊ का आश्रमात, तिथं एवढे मोठाले दगड टाकलेले आहेत. घरी एकरस खडा खांद्यावर शेततळ्यात ह्याच्यात येईन का? पाझर तलावाने पाणी जाईन का? मग पाझर तलाव कशाला 5,000 तलाव? काय गरज आहे 5,000 तलावाची? तुमच्या एरीत फुल चालल्यावर काय गरज? कशाला 5,000 तलाव? तुमची हिर 12 महिने चालल्यावर तुम्हाला तळ्यात जायचं काम आहे? नाही नाही, आपले पारकारी छोटे तळे. गरजच नाही काही, गरजच नाही काही. विहिरीला जायला तलावाची गरज काय? वडे तुमच्या नित्तळ मानेने होते. आणि तलाव वड्याला पाणी चालू राहील. करायला आहेत. बघितलं का डॉक्टर साहेब? होय, तलाव काय प्रत्येक हा? चमत्कार आहे का नाही? जेवढं पाऊस पडत तेवढं भरण तेवढं. बघा ना तुम्ही. अहो संध्याकाळी पाऊस पडल्यावर म्हणजे अशी परिस्थिती होती की कधी जर का पाऊस जास्त पडला तर माणूस रात्री आलं ना अशोक भाऊ, तर आमच्या ह्या खालच्या कुटाऱ्या कमरा इतक्याला पाणी असायचं. आणि सकाळी आलं तर पाणीच दिसत नव्हतं. कुठे रे ते कारआळ्याचे शेतकरी? कुठे? धनंजय, अनिल? बरं बरं बरं. सर पावसाळ्यात पाणी गेल्यावर मध्ये थांबतं का जमिनीच्या पोटात? थांबतं का म्हणजे? हळूहळू येतं विहिरीमध्ये. हळूहळू येणार नाही विहिरीत. आता हे जे पाणी आहे का, आपल्याला वाटत असेल मी 20,000 लिटर पाणी इथं आता वेस्ट केलं, गेलं विहिरीत. या 25 एकरमध्ये त्याला बाहेर निघायला जो सोर्स आहे तिथूनच ते बाहेर निघतं. पाईपलाईन तयार झाली. ऑटोमॅटिक आहे ते खालच्या पाईपलाईन तयार. एकदा पाणी आल्यावर मग जमिनीमध्ये समजा 10 एकर शेती आहे. हा पाणी मुरलं, हा विहिरीमध्ये 2 महिन्यात आलं समजा. हो. मग पुढे काय? पुढे काय म्हणजे? म्हणजे पाणी परत पाणी पोटामध्ये राहतं का? अहो पाणी पातळी जर वाढली तर ते पोटातच राहणार ना, स्टोरेज आहे ना ते. हे साऱ्या गावांनी त्या खाली लाईन चालू झाल्या. हे बघा, ही योजना सगळ्या गावासाठी आहे. गावानं केलं, सगळ्यांना फायदा आहे. एक साधा उदाहरण आहे तुम्हाला मी सांगतो. आज तुमचं सावरगाव आहे आणि जामगाव आहे, तुम्ही 2 गावाहून आलात. आज तुमच्या गावात पाऊस पडतो, बरोबर आहे, वाहून चाललाय. जर अख्ख्या गावाच्या शिवारामध्ये जर आपण असे प्रत्येक एकरामध्ये 1-2 शोषखड्डे जर केले तर तुमच्या गावातलं पाणी वाहून जाईल का? तुमच्याच गावाच्या शिवारामध्ये जाईल. अहो मी नेहमी सांगतो, जसं घरी आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याकडं कुणाकडं रांजण आहे, कोणाकडं फिल्टर आहे, कोणाकडं माठ आहे, कोणाकडं डेरा आहे. रोज घरातल्या एका माणसाला तो भरून ठेवावा लागतो. सांडायला हाऊत केलेला आहे, कपडे धुवायला टाकी करलेली आहे. जर एखाद दिवशी हे काहीच जर भरलं नाही, पाणी सुटलं नाही, प्यायला पाणी भेटन का? सांगा ना मला तुम्ही. आंघोळीला पाणी भेटन नाही ना. आणि आज तसंच आहे ना, सावरगावचे लोक खुशाल बसलेले आहेत, टँकरची वाट पाहत. 4 महिन्यात सगळे झोपलेले आहेत, चट पाहून पाणी वाहून चाललं. तुमच्या जामगावचे सगळे वाहून चालले. उदाहरण सांगायला मी, प्रत्येक गावची कंडिशन आहे. जर हे कार्यक्रम आपण केला तर तुमचं पाणी एकही थेंब वाहून जाणार नाही, सगळं जमिनीमध्ये जाऊन स्टोरेज होणार आहे. जसा घरात माठण रांजण हाऊ दे, तसा तुमच्या सावरगावच्या खाली हे तुमची साठवणूक. बरोबर आहे की गोष्ट? आलं का लक्षात? आणि मग समजा जर का आज काय झालं, प्रत्येक शेतकरी पण हे करू शकतो. आता मला इथं 25 एकर शेती आहे, मी 25 एकरमध्ये 30 खड्डे केलेत. आमच्या गावात कुठंच नाही आणखी. माझी विहीर 24 घंटे चालू आहे, 1 एकर रानचे बळडं नाही. बरोबर ही गोष्ट आज प्रत्येक शेतकरी पण करायला लागलाय. यांच्या इथं आपण गेल्या वर्षी काम केलं ना. हो हो, आता हे बघा, थांबा ना, ते त्यांना बोलू द्या ना. तर त्यांच्या इथं लेबर पाण्याअभावी कुठं जात होतं? पुण्याला जात होतं. विचारा ना त्यांना. कोणतं गाव आहे? हे खांडवी म्हणून गाव आहे यांचं. यांच्या गावाला मागच्या वर्षी आम्ही हे कार्यक्रम केला. भाऊ आपल्या मनरेगाच्या 3 वर्षापासून विहिरी होत्या, कोलट्या ठेवून होत्या ना.
एका सीझनमध्ये अक्षरशः तुम्हाला मी सांगतो त्यांच्या गावाचं आर्थिक उत्पन्न कुठं गेलं आणि किती पाणी आलं त्यांनाच विचारा. त्यांनाच विचारा, ते सांगतील तुम्हाला सविस्तर माहिती. त्यांच्याकडे स्वतः बगीचा आहे. लिंबुनीला पाणी तुम्ही जलतारा व्हायच्या अगोदर कशानं टँकर पाणी कुठून आणलं? तळेवून आणलं होतं ना सृष्टीच्या तळ्यावर. हो. का केवढ्याला टँकर पडत होतं ते तुम्हाला? आता आपलं टँकर घरचं होतं तरी भरायला 500 रुपये लागायचे ना. तुमच्या घरचं टँकर. आता आम जनतेनं परिस्थिती यायची नाही, समजा झाडाला पाणी घालण्याची, अशा लोकांनी काय करायचं? 1200-1300 पर्यंत पडतं मग टँकर. मला गेल्या वर्षी तुमची इथं जलतारा झाला तर त्याचा रिझल्ट काय आला तुम्ही एकदा ह्या जे आलेत आष्टी संघातले जे लोक आहेत त्यांना एकदा सांगा. आता मी पहिला परिचय देतो माझा. मी अशोक हरिभाऊ बरकुले, राहणार खांडवी, परतूरच्या जवळ 7 किलोमीटरवर गाव आहे. एक दिवस आपले सर खांडवीला आले होते. आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आमचा संपर्क होता सरचा, श्री श्री रविशंकरच्या निमित्ताने. तर खांडवीला आल्यानंतर त्यांनी मंदिरामध्ये बैठक घेतली की बाबा आपल्याला असा कार्यक्रम राबवायचा. आता सरपंच म्हणून मी हजर राहिलो, कार्यक्रम राबवायचा सरचे माझे संबंधित म्हणून मी ह्या दृष्टिकोनातून राबवला. मला काही बाकी फायदे माहीत नव्हते, पण कार्यक्रम घ्यायचा तर मग माझं 40 एकर शेत आहे गावाला लागून. तर एकरी एक खड्डा. आमचे शिवबंधूचे त्यावटे हे आमच्या तिथं आले सगळेजण. त्यानंच रानाचा उतार काढा. मी रानाचा उतार बी पाहिला नव्हता, त्यानंच उतार काढा, त्यानंच JCP पाठवली, खड्डे खांदले. माझ्या गावात मनरेगाचे जवळपास 200 विहिरी झालेल्या आहेत. त्या विहिरीचा दगड पडलेला होता. ते दगड फक्त आम्ही दाखवून त्याला हा दगड आहे म्हणून आणि ट्रॅक्टर दिलं, त्यांनी आणून ते खड्डे भरले. जवळपास माझ्या गावामध्ये 1400 खड्डे झाले. रिक्वायरमेंट 2100 खड्ड्याची आहे, पण सरनं थोडं दुसऱ्या गाव ॲडजस्ट केल्यामुळे आमचं थोडं लांबलं. तर माझी जमीन 40 एकर आहे, चिबडी जमीन आहे. जास्त पाऊस काळ झाला तर चिबड 3 कडीनं पीक जिथं जिथं पाणी साचतं तिथलं पीक जातं आणि कमी पाऊस काळ झाला तरी पीक जातं. आता यावर्षी अनुभव मला डबल असा आला आता की यावर्षी उन्हाळ्यात आमच्या इकडं अवकाळी पाऊस झाला सर. आपले खड्डे झाले, अवकाळी अनुभव तर नव्हता आपल्याला, पण अवकाळी पाऊस झाला. त्या पहिल्या एका पावसातच त्या खड्ड्यामुळे आमच्या जमिनीची पाणी पातळी थोडी वाढी, 5-5 फूट पाणी जमिनीला आलं. त्यावेळेस तुम्ही आले होते. नेमकी वसंतची विहीर झाली होती, तेव्हा वसंत म्हणजे विहीर म्हणजे रांजूनच होता ते आपला, त्याला पाणीच नव्हतं, पण त्याला 5-7 फूट पाणी आलं. ते उन्हाळ्यामध्ये बास टाकून झोपलेले फोटो आहेत आपल्या विहिरीत. 70 फूट विहिरीमध्ये दोरीनं उतरायचा तो, उन्हाळ्याच्या टायमाला झोपायचा. आणि खरी गोष्ट विहिरीत झोपलेला आहे माणूस तो. कारण ते मोटर आहे ते राहायच्या चोऱ्यापासून सांभाळण्यामुळे कारण काय असो. त्यानंतर यावर्षी अतिवृष्टी झाली. 2 फरक सांगतो. उन्हाळ्यात थोड्या पावसात विहिरीला पाणी आलं, म्हणजे आलेलं पाणी वाया गेलं नाही, ते डायरेक्ट खड्ड्यात आपल्या पर्क्युलेशन मध्ये आलं. आणि यावर्षी अतिवृष्टी झाली सर पुन्हा. आता जे अति पाणी झालं तर माझं रान चिबडत होतं. चिबडत मला 2-2 महिने रानात जाताच येत नव्हतं. त्या खड्ड्यामुळे ते चिबडी पाणी धरायचं. तुमच्याकडे पाणी धरणे म्हणतात ना, पाणी त्याला. पण यावर्षी आता आपल्याला वेळ नाही, पण मला तेच म्हणत विनंती, आपल्या इथं शेतात जर पाहिलं ना तर माझे 4ही कोपरे आता सध्या हार्बर पिकन हे आपल्याकडं फळबाग आहे काही, तर फळबाग पण जोपली. 4ही कोपरे सारखे पिकले चिबडी जमिनीमध्ये सुद्धा. म्हणजे याचा फायदा एक झाला, कमी पाऊस काळात पाणी वाया जात नाही जमिनी जाताना. अति जरी झाला तरी जमीन खराब न होता ते पाणी ऑब्झर्व करून, म्हणजे दुहेरी फायदा आपल्या गावाचा झालेला आहे. तर एक तर खर्च नाही आणि दुसरी गोष्ट राजकारण नाही. सरची जी तळमळ आहे ती फक्त आपल्या सरपंचांना जे बोलले त्यांनी की त्याचं राजकारणाचा विषय नाही, याच्यात फक्त शेतकरी कसा समृद्ध व्हावा ही सरची पण आमच्या तळमळ असते, नेहमीच तळमळ असते. पण आम्ही थोडं दुर्लक्ष केलं होतं, काय चाललेलं होत असते. पण ज्यावेळेस त्यांनी, आता त्यांचं आमचं नातं मित्राचं आधीपासून आहे, पण ज्यावेळेस मला खड्ड्याचा परिणाम झाला त्याच्यामुळे माझं त्यांच्याशी थोडं वेगळं नातं तयार झालं, पुन्हा एक सामाजिक नातं असं म्हणायला हरकत नाही. बाळू भाऊ कुठे आहेत? बाळू भाऊ या. बाळू भाऊ तुम्ही, हे आमच्या इथून 20 किलोमीटर परतूरनं पाणी डम्पिंग केलेलं आहे आज पण आता मागच्या जेव्हापासून आम्ही याचे कार्यक्रम घेतले जलताराचे, आज आमच्या रोजी म्हणजे दरवर्षी मला नोव्हेंबर-डिसेंबरला आमच्या विहिरीला पाणी नसायचं. नावीला जाणं फळबाग काम करतात मग. पण आज रोजी जास्त झाली की आता पण तुम्ही माझ्या शेतात चला, 5ची मोटर कंप्लीट 8 तासच्या वर चालते, पर दुसरी तेवढंच पाणी आहे. इतका फायदा की त्याच्यामुळं गोरगरिबांचा पण खूप फायदा झाला. आता काही शेजारी करू आपण करत नाहीत, त्याला पण त्याचा रिझल्ट यावेळेस कळला. कारण माझी जमीन म्हणजे चिबडाची जमीन पावसाळ्यामध्ये जास्त पाणी झाल्यामुळं ते शोष खाट्यामुळे ते जमीन सगळी पूर्ण सुपीक झाली, विशेष म्हणजे याच्यापेक्षा, कारण पाणी खाली झिरपलं गेलं.
आज त्याचा आम्हाला इतका फायदा आहे की आज आम्हाला कुठं पण आता सध्या आमच्याकडं पाणी ते पण चालू करायचं काम पडलेलं नाही. या एकच वर्षाचा आम्हाला त्याचा रिझल्ट आला. इतका फायदा आहे. तुम्ही फक्त यामध्ये एकच करा, सर्वांनी तन मनाने हे काम करा. थोडंसं हे बाजूला ठेवा, कारण गाव म्हणले तरच रिझल्ट बॅक. नाही तर मग तुम्हाला काही फायदा नाही. उगा ते एकच्या लोटून बघा, तुम्हाला मी तिथंही सांगितलं, तुम्हाला असा नेता भेटलाय की मी नाही पाहिलं आणखीन. आता मी 5 वर्ष झाले ते या क्षेत्रात काम करतोय, म्हणजे तसं 12 वर्षापासून करतोय. आणि मी काय फक्त पाण्यावर काम करत नाही, मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रशिक्षक आहे. गाव निरोगी करण्यासाठी आम्ही शिबिरं घेतो, गाव व्यसनमुक्त करण्यासाठी शिबिरं घेतो, गाव तणावमुक्त करण्यासाठी शिबिरं घेतो. मी महाराष्ट्र शासनाच्या 3 कमिटीवर आहे. आता पोपटराव पवारांच्या आदर्श गावावर मी आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करतो आम्ही. तर मी असा माणूस नाही पाहिला आणखीन की जो 2-3 ट्रॅव्हल्स करून लोकांना पाठवायला लागला इथं. त्या दिवशी काय म्हणले अण्णा मला, सर बोलताना त्या दिवशी पाहिलं ना तुम्ही, ते म्हणले माईची शपथ सर तुमचा कार्यक्रम लय जबरदस्त आहे, मी कधीच कोणाचा व्हिडिओ पाहत नाही, मी रोज तुमचा एकदा व्हिडिओ पाहतो. सचिव साहेब तुम्ही होते ना त्या दिवशी, स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगत होते की नाही तुम्ही साहेब वेळ द्या, ही खूप सुंदर योजना आहे, गरीबाला परवडणारी आहे. लक्षात घेतलं का तुम्ही एक गोष्ट? हां, श्रीमंत शेतकरी तर काहीही करीन, तुम्हाला मी सांगतो. आज मला एवढे मोठमोठ्या लोकांचे फोन येतात. आता मी परवाच्या दिवशी पुण्याच्या माजी महापौर भोसले, राजलक्ष्मी भोसले म्हणून आहेत, त्यांच्या फार्म हाऊसवर चाललो आहे. ती बाई मला गाडी पाठवू लागली इथं आणायला, तुम्ही फक्त या मला मार्किंग करून द्या. आणि मी म्हणलं मी इथून सांगतो ना तुला कुठं करायचा खड्डा, नाही 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 तुम्हीच पाहिजेत. मोठाले शेतकरी काही करू शकतात, पण सर्वसामान्य शेतकरी, आणि म्हणून मी म्हणतो की गाव एकत्र या. तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसाचा सपोर्ट आहे. मी त्या दिवशी मेजर तुमच्या देखत म्हणलो की अण्णा आपल्याला JCB मशीन लागतात. अहो सर सांगावं तुम्ही किती JCB पाठवायचे तर. पण इथं आपल्याला गावाला एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण हे तर तुम्ही सगळे पाहिलात, हे प्रेरित झालात. इथं येणारा माणूस एक विचार करून जातो, कोणता माहिती आहे का, गावानं करू का न करू मला मोह करायचं. बरोबर ही गोष्ट. आणि मग असाच विचार जर सगळ्यांनी केला आणि गाव जर एकत्र आलं आणि अख्ख्या गावानं जर केलं तर भाऊ आज खांडवीची परिस्थिती किती बदलली. सर्वसामान्य माणसं काय करू शकत होते. म्हणजे सर जे रिकामे पोरं बसवत होते ना, किंवा जे पुण्याला नाशिकला कामाला जात होते, ते पूर्ण पोरं गावात कामाला लागले पाण्यामुळे. अहो साधी काम राहिलं नाही. इथून पुढे आमच्या गावात कामच नसायचं. जे रिकामे पोरं असायचे ते डायरेक्ट पुणे मुंबई, शिकलेले पोरं सुद्धा जायचे ना. आता पाण्यामुळं सगळे पोरं. अरे साधी गोष्ट हो, समजा मला सांगा तुम्ही एका घरामध्ये बाप आणि त्याला 2 पोरं आहेत, पाणी 24 घंटे, बाप दिवसादारे धरायला, पोरं संध्याकाळी धरायलेत. पाण्या राहिलेला माणूस मामा कोणी थांबण घरी, कोणीच नाही थांबणार. म्हणून मी तिथंही सांगितलं की शेतीला जर समृद्धी आणायची असेल तर पाण्याशिवाय दुसरं साधन नाही आहे. आणि मी तर तुम्हाला मी सांगितलं ना, मी 8 वर्ष बाकी असताना नोकरी सोडली, मी 24 घंटे हेच काम करायला. 200 पोरं आहेत माझ्यासोबत याच्यासारखी. बस जिकडं बोलावतात तिकडं आम्ही जातोय आणि शेतकऱ्यांना हे करून देतोय. जी मदत लागेल, जे मार्ग. एक तुमचं वाखाणण्यासारखं तुमचे हे जे पोरं आहेत ना, हे आम्हाला बी झोपू देत नाही. नाही तर सरस कामाचे काम करत. आता हे जे येतं हे सरची जशी तळमळे तशी या पोराची तळमळे यानं मला कधी झोपू दिलं आलं की ह्या इथं जायचं तिथं जायचं. याचा जर एकदा अनुभव आहे ना, असे टीम मिळणं बी तुम्ही तुमच्यात एक कला म्हणा, तुम्ही योग्य नाही. ती कला सगळी गुरुजींची आहे. कारण आपण या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या ज्या गावात हे कार्यक्रम करतो त्या त्या गावात शिबिरं कंपल्सरी घेतो. कारण मला माहिती आहे, अरे वा जागरूकता नाही. समजा तुमच्या गावाला उद्या पाणीदार केलं आणि तुम्हाला आर्थिक उत्पन्न वाढलं आणि खिशात बंडला आले तर तुम्ही सर ढाब्यावरच पळतात ना. पैसे खर्चायचे एकच साधन आहे ढाबा, खरं घे. आणि मग काय कामाचं आहे ते मला सांगा ना तुम्ही. त्याला संस्काराची गरज असणं, जोड असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आध्यात्मिकता बाकी सगळ्या गोष्टी एक सांगायला लागलो मी तुम्हाला त्याच्यातली गोष्ट. म्हणून हे पण कामं खूप महत्त्वाची आहेत. तर असा नेता तुम्हाला भेटलेला आहे की ज्याने म्हणजे धडपड आज त्यांना काम असल्यामुळं समजा ते येतील न येतील, ते कधी उद्या येऊन पाहून जाऊ शकतात, परवा येऊन पाहून जाऊ शकतात. पण आता इथं पाहिलं आहे तुम्ही, हा विचार घेऊन जा. याच्यानंतर मेजर आता आपण पुढचा टप्पा, हे जे काही तुमचे 2 गावं आले तर एक मिटिंग करू, या गावाचा आराखडा तयार करू आणि कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे काम करायला त्या पद्धतीनं आपण काम करू. जेवढे सरपंच आलेले आहेत तेवढे बी एक अण्णाच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम आपण तिथं घेऊ आणि त्याच्यावर आपण मग सगळं नियोजन करू की मग आमचे पोरं कधी पाठवायचे, सर्वे कसे करून घ्यायचे, तर मशीनची व्यवस्था कशी करायची आहे. बरोबर आहे. दगडं तर आपापल्या गावामध्ये सगळ्यांकडं उपलब्ध आहेत. आज यांचं उदाहरण सांगतो मी. यांच्या गावात 200 मनरेगाच्या विहिरी होत्या आणि लोकांचे गंज होती दगडाची. फायदा झाला. त्या शेतकऱ्याला वाटत होतं आमचं दगड कोण नेईन, आम्हाला रान काढायचं. दगड खाली करा म्हणत. यांनी 20 ट्रॅक्टर लावले होते. जी मशीन आमची काम करायची ना,
दिवसभर काम करायचे. सकाळी 6ला मशीन सुरू झाली की संध्याकाळी 6ला ऑपरेटर बदलायचा. 12 घंट्यात ऑपरेटर काम करायचा, मशीन बंद करायचं होतं आम्ही. मग 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 20 ट्रॅक्टर त्या गांजावर पाठवायचे. बस ते रोडरनं भरणार, म्हणजे ट्रॉलीत टाकणार, हायड्रॉलिक येणार आणि भडभड टाकणार. हे हायड्रॉलिकनं टाकलेले दगड आहेत. त्याच्यानंतर आमच्या एका माणसाने याला फिनिशिंग केली आणि फायनल केलं. आलं लक्षात? बस इतकं सोपं आहे. तर हे सगळं आपण एकत्र आलो, त्याला 3च गोष्टी लागतात. JCB मशीन, दगड आणि मार्किंग करणं, प्रबोधन करणं आणि याचा डाटा कलेक्शन करणं. तर ती जबाबदारी मी घेतलेली आहे. आमचे 20 पोरं मच्छिंद्रनाथ गडावर मी ठेवून देणार आहे 3 महिने. बस फक्त जेऊ घाला. बस आलं लक्षात? बस त्यांना मी गावं वाटून देणार की सावरगाव तुमच्या 5 जणाकडं, जामगाव 5 जणाकडं. बस तुम्ही जाणे, सर्वे करणे, मार्कआउट करणे. बस तुम्ही वैयक्तिक शेतकरी त्यांच्यासोबत येणे. बस JCBची व्यवस्था, दगडाची व्यवस्था गाववाल्यांनी सगळ्यांनी मिळून लावायची. बरोबर आहे? बस. आणि आम्ही तर असं करतोय, त्याच शेतकऱ्याच्या शेतात काम करतो जो दगड भरायला तयार असेल. नाही तर शेतकऱ्याची जात बाई का साधी आहे का काय? आम्हालाच म्हणे त्या शेतकरी तुम्हीच भरा, तुम्ही खांदलं तर खरं आहे की नाही? हा, तर दगड पण टाकणं खूप महत्वाचं पाहिजे आहे. हा, तर या सगळ्या गोष्टी आता हा चमत्कार आहे. पलीकडच्या साईडला पण एक शोष खड्डा आहे, तिकडचं पाणी तिकडं जातं. एकच उद्देश आहे, 25 एकर मधला एक थेंबही या 4 वर्षात बाहेर गेला नाही. म्हणून 40 फुटाची विहीर 24 घंटे चालू आहे तुमच्या समोर. किती हे खड्डे बघितलं अगोदर कशी असायची तुमची? 2019ला डिसेंबरमध्ये कोल्डी ठण होती. हिरवं पान नव्हतं इथं कुठे, हिरवं पान. 2019ला कधी खांदलेली ही विहीर आमच्या आजोबानं खांदलेली आहे. अशीच विहीर माझी होती, सरला दाखवली. 93 टिप कसं पाहिजे? नाही 92-93ला खूप पाणी होतं. हा, प्रचंड पाणी होतं. मोठा चालणाऱ्या विहिरीत नाही. हा, मोठावर चालणारी विहिरी ते काय हौद. पण त्याच्यानंतर जी पाणी पातळी खोल गेली कारण भोकाड पाडू उपसीनं चालू आहे, भरणं कुठं चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज तुम्हाला मी सांगतो, अशा उन्हाळ्यामध्ये आता हे 12 महिने पाणीच वाटत नाही याचं. बोरमध्ये तर मोटर टाकलं नाहीत आणखीन आम्ही. कालच परवाच्या दिवशी एक बोर चेक केला. म्हणजे परवाच्या दिवशी बटन टाकलं होतं, तर आता पाईप कमी पडले म्हणून बोर बंद केलाय इकडं आणायला. कंटिन्यू चालू होता, 48 घंट्यापासून एकच धार चालू होती. आणि मला गॅरंटी नाही ते, मी तर त्याच्या पुढं सांगतो, एका गावाला जर 100% काम झालं, एका गावाला 2 वर्षामध्ये 2 पावसाळ्याच्या सीझनमध्ये ते गाव 100% पाणीदार होणार. बोरची मशीन आणा, एका पानाड्याला दाखवू नका बोर कुठे घ्यायचा. मी सांगतो, ती मशीन थांबविता आणि तिथं भोकाडपाडा नाही पाणी लागलं तर पैसे माझ्याकडून घेऊन जायचे, एवढी गॅरंटी मला 100%. या सगळ्या गोष्टी आहेत. असं प्रत्येक एकरामध्ये 1 खड्डा 2 खड्डे. आता परत तुम्हाला 2-3 टेक्निकल गोष्टी सांगतो की 4x4 आणि 6 फुटाचं मेजरमेंटच का. 6 फूट ज्या शेतामध्ये मुरुम लागतो, पण मुरुम जर 4 फुटावर लागला तर तिथं आपण 2 खड्डे करतो. काळी माती असेल तर 6x6 आणि 10 फूट खोलीचा खड्डा करतो, त्याला दगडानं भरतो. असे वेगवेगळ्या पोतावर वेगवेगळ्या पॅटर्ननं आपण हे काम करतो. आता तुमच्या सावरगावच्या भागामध्ये काही ठिकाणी 2.5 फुटावर मुरुम लागतो, बरोबर आहे? हां, काही ठिकाणी 5-5, 6-6 फुटापर्यंत मुरुम लागतो, बरोबर आहे ना? तर मग अशा ठिकाणी आपण त्याचा सर्वे करून हे सगळे मेजरमेंट ठरवतो. म्हणून तर ते टेक्निकल गोष्टीला महत्त्व आहे. नाही तर हे का गुत्तेदाराचं काम आहे काय, पाडा भोकाडून टाका दगड, पाडा भोकाडून टाका दगड, असं नाही आहे. जमिनीचं सगळं सर्वे करून कुठं कशा पद्धतीनं सगळं. काही लोक म्हणतात सर डोंगरामध्ये सक्सेस होतं का? अति सक्सेस होतं. आम्ही सह्याद्रीच्या पठारावर म्हणजे तुमच्या खंडाळा पारगाव म्हणजे जिथं सह्याद्रीचे सगळे हे येतं, तानाजी मालुसरेचं गाव, यसाजी कंकचं गाव, यांच्या गावाला आम्ही मागच्या वर्षी कामं केली. सावरगाव जो 80% म्हणजे पाहिलं ना मी, त्या दिवशी येऊन गेलो ना मी. सगळी मुरमाड जमीन आहे तुमची, पूर्ण मुरमाड. सर बघा 10 वर्षापूर्वी काम केलंय माझं बघ माझ्या शेतात, आणि सगळ्या मी समजून सांगत कोणीच ऐकत नाही. माझ्या विहिरीला पाणी आहे ना, जाऊ दे ना, कशाला समजून सांगायला कोणाला, नाही सांगायचं. आता माझं नवीन घरापाशी बोर घेतलेला आहे मी. आज जनावर पाणी प्यायसाठी घेतला. सावरगावची कंडिशन सांगतो. पहिलं 2 टाक्या 200-200 लिटरचं पाणी निघायचं. मग ते नंतर विहीर झाली, ते पाणी यायचं. पण मागच्या वर्षी एक त्या घराचं पाणी मारायसाठी खड्डे घेतलं होतं, प्लॅस्टिक नाही टाकलं त्याच्यात, फक्त खड्ड्यात पाणी, दगडं बिगडं काय भरलेलं नाही. आणि साहेबाचा व्हिडिओ मी श्रीनगरला बघायचो ड्युटी ऑफ झाल्यानंतर. मग म्हणलं आता गणपत इथं आहे समोर,
आज त्या बोरला 200 फूट आहे. तलावाची लेवल आहे खाली, त्याच्यापेक्षा बोर लय वर आहे. 210 फूट बोर घेतलेला आहे आणि 180 फुटच मोटर आहे. आज त्याला 12 ते 15 टिपाडा पाणी निघत आहे आजची कंडिशन. पहिलं 2च्या पुढे जातच नव्हतं. आणि मागच्या वर्षी व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले असतील ना? पाहिले ना? सावरगावची कंडिशन हे दीपक बुनगे येतं, यांचं चॅनल आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा. यांचा नंबर, साहेबाचा नंबर घेण्यासाठी यांच्या मागं पडलो मी बरेच वेळा. साहेब प्रोग्राममध्ये नंतर कॉल करा. आज इथे सर साहेबाचेच आपल्याला फोन यायला लागले. साहेब आपल्याला एवढं देऊ राहिले. माझा उद्देश तुम्हाला मी सांगतो काय माहितीये का, शेतकरी लय झोपलेला आहे हो. आपलं एक मानसिकता आहे, शासनाच्या योजना येते ना आमचं गाव पाणीदार करत्यान. लय मोठे गतिरोधक बघा, तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, बरोबर आहे का अशोक भाऊ? बस आपलं करून घ्या. आणि आज जलतारानं सगळ्यांना विश्वास दिलाय की आपण आपलं करू शकतो. फक्त याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. समजा माझी एक पठाराची पडीक जमीन आहे आणि तिथं दुसऱ्याच्या अर्धोंभाऊची विहीर आहे, बद्रीची विहीर आहे. आणि मग जर मी वर खड्डे केले तर मग खाली विहीरच नाही ना. मग मी खड्डे करून काय फायदा आहे? ते फायदा अर्धोंभाऊला बद्रीला होईल ना. हा आपल्या ऐका एकच सांगतो, गाव पाणीदार करायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवायचा. पाणी कुठं जाणे बरोबर आहे का? लक्षात आलं का? कारण